नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एजीएम कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या सब्जेक्टचं लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण फायनल अकाउंटचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधले दुसरे एक्झाम्पल पाहणार आहोत. दुसरे एक्झाम्पल आहे फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मितेश अँड मंगेश यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजेच आपल्याला 3 अकाउंट ओपन करायला सांगितलेले आहेत. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता आपण ट्रायल बॅलन्स पाहूया. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019 आपल्याला लेजर टाईपचा आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. डेबिट बॅलन्सेस अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट बॅलन्सेस अमाऊंट रुपीज. सुरुवातीला आपण डेबिट बॅलन्सेसचे अकाउंट पाहूया. स्टॉक ॲज ऑन 1 एप्रिल 2018 25,000, बिल्डिंग 48,500, कॅरेज 1,780, फॅक्टरी इन्शुरन्स 2,700, पोस्टेज 1,600, बिल्स रिसिवेबल 13,700, सन्डे डेटर्स 52,200, रिटर्न इनवर्ड 1,600, परचेसेस 68,900, ऑडिट फीज 1,800, लूज टूल्स 32,000, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 1,820, इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2,600, जनरल एक्सपेन्सेस 3,400, एक्सपोर्ट ड्युटी 1,000, कॅश इन हँड 75,000, बँक बॅलन्स 29,000, कन्व्हेन्स 4,100, फर्निचर 64,000, सॅलरीज 2,000, रेंट रेट्स अँड टॅक्सेस 3,700 अँड लास्ट ड्रॉइंग्स मितेश 1,200 अँड मंगेश 2,200. अशा प्रकारे आपण डेबिट बॅलन्सेसची माहिती बघितलेली आहे. आता आपण क्रेडिट बॅलन्सेस पाहूया. सन्ड्री क्रेडिटर्स 38,000, सेल्स 1,75,000, कॅपिटल त्याच्यामध्ये मितेश 1,50,000, मंगेश 50,000, आउटस्टँडिंग सॅलरीज 2,000, बिल्स पेएबल 18,000, रिटर्न आउटवर्ड 1,800 अँड लास्ट करंट अकाउंट मितेश 3,000 अँड मंगेश 2,000. अशा प्रकारे आपण डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस याची माहिती पाहिलेली आहे. आणि ट्रायल बॅलन्स टॅली 4,39,800ने होतो आहे. अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्सची माहिती पाहिलेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. एक, मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:1. म्हणजेच मितेश अँड मंगेशचा रेशो आपल्याला 3:1 दिलेला आहे. बरोबर, ही पहिली ॲडजस्टमेंट आहे. ह्याला कुठे टिक करायची आवश्यकता नाही. आपण ॲडजस्टमेंट पाहत असताना आपण ट्रायल बॅलन्समध्ये आपण टिक देखील करून घेणार आहोत. ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेली आहे त्याला आपण टिक देखील करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला ते एक्झाम्पल सोडवताना त्याची मदत होणार आहे. 2, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट द रेट ऑफ 1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. बरोबर, दुसरी ॲडजस्टमेंट आहे. आता ह्या दोन्ही पार्टनर्सला कमिशन द्यायचं ठरलेलं आहे 1%. ग्रॉस प्रॉफिट म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट जो भेटतो त्याच्यावरती कमिशन द्यायचं ठरलेलं आहे. म्हणजे याला देखील आपल्याला टिक करायची आवश्यकता कुठे भासणार नाही. 3, दे क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,700. म्हणजे क्लोजिंग स्टॉक आपल्याला 23,700 दिलेला आहे. याला देखील टिक करायची आवश्यकता नाही. 4, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजेच आणखीन आपल्याला करावा लागणारा खर्च. ऑडिट फीज ₹400. म्हणजेच ऑडिट फीज ₹400 देणं बाकी आहे.
त्याच्यावरचा खर्च. आणि कॅरेज ₹600 म्हणजे कॅरेजवरचा ₹600 आहे. म्हणजेच आणखीन आपल्याला याच्यावरती खर्च एवढा राहिलेला आहे. हाऊस आणि एक्सपेन्सेस म्हणल्यावर ह्या दोन्हीला पण आपल्याला टिक करून घ्यावे लागणार आहे. म्हणून ऑडिट फीज आणि कॅरेजला पण टिक केलेलं आहे बघा. ऑडिट फीज, कॅरेज याला पण टिक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट ₹46,500 बरोबर. म्हणजेच आपल्याला बिल्डिंगची किंमत 46,500 दिलेली आहे बरोबर. आता आपल्याला बिल्डिंगला देखील काय करावं लागणार आहे, टिक करून घ्यावे लागणार आहे बरोबर. मग आपण बिल्डिंगला देखील आपण टिक केलेलं आहे, कारण ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर फर्निचर इज डेप्रिशिएटेड बाय 5% म्हणजे आपल्याला फर्निचरवर डेप्रिशिएशन काढायला सांगितलेलं आहे 5%. म्हणून आपण फर्निचरला देखील आपण टिक करून घेतलेलं आहे बरोबर. त्याच्यानंतर प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5% पर ॲनम म्हणजेच आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. म्हणजेच इंटरेस्ट काढायचं आहे कॅपिटलवरती, आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायला सांगितलेलं आहे 2.5% बरोबर. दोन्ही पार्टनर्स देखील आपल्याला काढावं लागणार आहे. म्हणून आपण कॅपिटलला देखील आपण टिक करून घेतलेले आहे. म्हणजे याच्यावर आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं आहे बरोबर. त्याच्यानंतर 8 आहे गुड्स ऑफ ₹900 वेअर टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज म्हणजेच मंगेशनं काय केलं, पर्सनल यूजसाठी ₹900 माल व्यवसायातनं काढलेला आहे. याचं कुठे टिक करायची आवश्यकता नाही. अँड लास्ट राईट ऑफ ₹1,000 ॲज बॅड डेट्स हे न्यू बॅड डेट्स आहे. अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवरती आपल्याला हे RDD काढायचं आहे. म्हणून आपण सन्ड्री डेटर्सला देखील आपण टिक करून घेतलेला आहे बरोबर. अशा प्रकारे आपण बिल्डिंग, कॅरेज, सन्ड्री डेटर्स, त्याच्यानंतर ऑडिट फीज, फर्निचर, कॅपिटल याला आपण टिक करून घेतलेलं आहे. म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट आलेल्या आहेत म्हणून आपण ह्यांना टिक करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण एक्झाम्पलची चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, ॲन्सर पाहणार आहोत. ॲन्सर पाहायच्या अगोदर आपल्याला एक विचार करावा लागणार आहे. ॲडजस्टमेंट कोणत्या प्रकारचे आलेले आहेत आणि आपल्याला कोणते कोणते अकाउंट ओपन करावे लागणार आहेत बरोबर. आता या ठिकाणी पार्टनर्सला कमिशन देखील द्यायचं आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल देखील आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी आपल्याला न्यू ड्रॉइंग्स देखील आपल्याला ही ॲडजस्टमेंट दिसते आहे बरोबर. ओल्ड ड्रॉइंग्स देखील आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच अँड क्रेडिट बॅलन्सेसमध्ये कॅपिटल अकाउंट देखील आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला करंट अकाउंट पण आपल्याला दिलेला आहे बरोबर. कॅपिटल अकाउंट पण दिलेलं आहे आणि करंट अकाउंट पण दिलेलं आहे. अशा वेळी ॲडजस्टमेंट पाहून आणि ट्रायल बॅलन्स पाहून आपल्याला कोणते कोणते अकाउंट ओपन करावे लागतील याचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून ह्या ॲडजस्टमेंट आपल्याला आलेल्या असल्यामुळं आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करावं लागणार आहे. आता आपण ॲन्सर पाहूया. ॲन्सरमध्ये एकदम वरती टॉपला नेहमीप्रमाणे इन दी बुक्स ऑफ मितेश अँड मंगेश पार्टनरची नावे लिहावी लागतात. पहिला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 असं आपल्याला स्टेटमेंट द्यावं लागतं. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. हे आपल्याला पहिल्या पानामध्ये ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पानावरती दुसरा अकाउंट आपल्याला ओपन करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट बरोबर. दुसरा देखील आपण अकाउंट पाहिलेला आहे. तिसरा आहे बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. हे तिसऱ्या पानावरती आपण बॅलन्स शीट ओपन केलेली आहे. चौथ्या पानावरती आपण मगाशी ॲडजस्टमेंट बघितल्या, 2-3 ॲडजस्टमेंट आपल्याला दिसल्या जेणेकरून आपल्याला
पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करावं लागणार आहे, म्हणून आपण पार्टनर्स करंट अकाउंट देखील ओपन केलेलं आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. आणि पर्टिक्युलर मितेशचं एक कॉलम आणि मंगेशचं एक कॉलम डेबिट साईडला, क्रेडिट साईडला पर्टिक्युलर मितेशचं एक कॉलम आणि मंगेशचं एक कॉलम. अशा प्रकारे अर्ध्या पानामध्ये तुम्ही पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करायचं आहे. कारण आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये कॅपिटल अकाउंट पण दिलेलं आहे आणि करंट अकाउंट पण दिलेलं आहे, म्हणून आपण करंट अकाउंट ओपन करणार आहोत. बरोबर. कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आहे तसा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीसाठी ट्रान्सफर करायचा आहे आणि त्याच्याखाली आपल्याला वर्किंग नोट्स त्या ठिकाणी ओपन करायचे आहे. बरोबर. त्याच्या खाली अर्ध्या पानामध्ये आणि त्याच्या पुढच्या त्या ठिकाणी पानावरती आपण आपली वर्किंग नोट येते आहे. अशा प्रकारे अकाउंट कोणते कोणते ओपन करायचे याची आपण चर्चा केलेली आहे. आता आपण ॲक्च्युली एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेले नाही त्याचं पोस्टिंग आपण करून घेऊया. बरोबर. आणि ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आलेलं आहे त्याचं इनरला आपण पोस्टिंग करून घेणार आहोत, कारण की त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. म्हणजे आपण कंटिन्यू त्या ठिकाणी अकाउंटची त्या ठिकाणी माहिती पाहत जाणार आहोत. स्टॉक ॲज ऑन 1 एप्रिल 2018 हा ओपनिंग स्टॉक आहे 25,000. बरोबर. आता ह्याला ओपनिंग स्टॉकला कुठे घ्यायचा, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला एकदम वरती टू ओपनिंग स्टॉक 25,000. बरोबर. ओपनिंग स्टॉकचं एकाच ठिकाणी पोस्टिंग होतं. बरोबर. त्याच्यानंतर बिल्डिंग 48,500. बिल्डिंग काय आहे, ॲसेट आहे, म्हणून ॲसेट साईडला बिल्डिंग इनरला 48,500, कारण की ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट आहे का नाही कशावरून समजतं, आपण हे टिक मार्क केलेल्यावरून समजतं. कॅरेज 1,780. कॅरेज कसला खर्च आहे, डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. बरोबर. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू कॅरेज 1,780 इनरला. बरोबर. त्याच्यानंतर फॅक्टरी इन्शुरन्स. बरोबर. आता फॅक्टरी इन्शुरन्स हा डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे 2,700. बरोबर. फॅक्टरीच्या संदर्भात आहे, मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भात आहे, म्हणून ह्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं. बरोबर. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू फॅक्टरी इन्शुरन्स 2,700 आउटरला. बरोबर. त्याच्यानंतर पोस्टेज हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे 1,700. याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं आहे. बघा, टू पोस्टेज 1,600. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल 13,700. काय आहे आपली ॲसेट. बरोबर. तर ॲसेट साईडला आपल्याला बिल्स रिसिवेबल घ्यावं लागणार आहे. बिल्स रिसिवेबल एकदम आउटरला 13,700. बरोबर. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स ह्याला टिक आहे बघा, म्हणजे इनरला अमाऊंट घ्यावं लागेल. सन्ड्री डेटर्स 52,200. काय आहे ॲसेट, म्हणून सन्ड्री डेटर्स 52,200 इनरला घ्यायची. बरोबर. त्याच्यानंतर रिटर्न इनवर्ड. आता रिटर्न इनवर्ड आपण कशामधनं लेस करतो, तर सेल्समधनं. सेल्सची किंमत पाहायची. सेल्स 1,75,000. सेल्स आपण कुठे घेतो, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बाय सेल्स 1,75,000 इनरला. आणि आता जे आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं रिटर्न इनवर्ड, हे डेबिटचं जे रिटर्न असतं ते सेल्सचं असतं. बरोबर. मग रिटर्न इनवर्ड किती आहे 1,600, म्हणून ते 1,600 मायनस करायचे. लेस रिटर्न इनवर्ड 1,600 आउटरला 1,73,400. 1,75,000मधून 1,600 गेले, 1,73,400 आउटरला आलेले आहेत. अशा प्रकारे रिटर्न इनवर्ड देखील आपण पाहिलेलं आहे. परचेसेस 68,900 कुठे घेतो, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेसेस आपण घेतो. टू परचेसेस 68,900 इनरला. आता त्या परचेसेसमधून आपण काय करतो, त्याचा रिटर्न वजा करतो. तर त्याचा क्रेडिट साईडला रिटर्न असतो बघा, रिटर्न आउटवर्ड 1,800, तो त्याच्यामधनं लेस करायचा. लेस रिटर्न आउटवर्ड 1,800 आउटरला 67,100.
अशा प्रकारे पर्चेसेस सेल्स आपण दोन्ही पण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ऑडिट फीज, बरोबर. ऑडिट फीज किती आहे? 1800. कसला खर्च आहे? इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, म्हणून त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यावा लागतो. टू ऑडिट फीज 1800, बरोबर. इनरला घ्यायचं कारण की त्याचं आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्याच्यानंतर लूज टूल्स 32,000, म्हणजे सुट्टे भाग. लूज टूल्स म्हणजे काय? सुट्टे भाग ॲसेटचे, म्हणजे काय आहे आपली ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला लूज टूल्स येतं. लूज टूल्स 32,000 ॲसेट साईडला येतं. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस बघा, म्हणजेच हे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच प्रोडक्शनच्या संदर्भात आहे, म्हणून हा डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे 1820, म्हणून आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यावा लागतो. टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 1820. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस, बरोबर. बघा, इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2600, जनरल एक्सपेन्सेस 3400, एक्सपोर्ट ड्युटी 1000. हे सर्व इलेक्ट्रिसिटी चार्जेस, जनरल एक्सपेन्सेस आणि एक्सपोर्ट ड्युटी हे सगळे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहेत, बरोबर. इनडायरेक्ट एक्सपेंडिचर, म्हणून आपल्याला हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यावे लागतील. चला पाहूया आपण. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2600, बरोबर. टू जनरल एक्सपेन्सेस 3400, टू एक्सपोर्ट ड्युटी 1000, बरोबर. तिन्हीच्या तिन्ही हे खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतात, कारण की हे सर्व इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहेत. त्याच्यानंतर कॅश इन हँड 75,000, बँक बॅलन्स 29,000. हे दोन्ही पण काय आहेत? ॲसेट आहेत, बरोबर. म्हणून ॲसेट साईडला आपल्याला ह्याचं पोस्टिंग करावं लागतं. बघा, ॲसेट साईडला कॅश इन हँड 75,000, बँक बॅलन्स 29,000, बरोबर. अशा प्रकारे आपण याचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. आता पुढे कन्व्हेन्स 4100, बरोबर. हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, बरोबर, म्हणून ह्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यावा लागतो. टू कन्व्हेन्स 4100, बरोबर. त्याच्यानंतर फर्निचर काय आहे? ॲसेट 64,000. ठीक आहे म्हटल्यावर ॲसेटवर हे ॲडजस्टमेंट आलेले आहे, म्हणून त्याला इनरला अमाऊंट घ्यायची, म्हणून फर्निचर 64,000 इनरला अमाऊंट घेऊन ठेवायची. त्याच्यानंतर सॅलरीज 2000. कसला खर्च आहे? इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, बरोबर, म्हणून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्हाला हे टू सॅलरीज 2000 घ्यावे लागतील. त्याच्यानंतर रेंट रेट्स अँड टॅक्सेस 3700. हा पण इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच घ्यावा लागतो. टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस 3700. त्याच्यानंतर ड्रॉइंग्स, बरोबर. आता हे ओल्ड ड्रॉइंग्स दिलेले आहेत आपल्याला, बरोबर. ट्रायल बॅलन्समधल्या आहेत म्हटल्यावर हे ओल्ड ड्रॉइंग झालं. मितेश किती आहे? 1200. मंगेश किती आहे? 2200. तर आपण सेपरेट अकाउंट ओपन केलेलं आहे बघा, पार्टनर्स करंट अकाउंट. तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला आपण कधी पण ड्रॉइंग्स घेतो, म्हणून टू ड्रॉइंग्स मितेश 1200 आणि मंगेश 2200. डेबिट साईडला आपण ड्रॉइंग्स घेतो कधी पण, म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला हे टू ड्रॉइंग्स 1200 आणि 2200 दोघांचं पण आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर डेबिट साईडचे अकाउंट संपलेले आहेत. आता क्रेडिट साईड, सन्ड्री क्रिएटर्स 38,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बघा, सन्ड्री क्रिएटर्स 38,000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येतात. सेल्स आपलं मगाशी झालेलं आहे. कॅपिटल, आता कॅपिटल अकाउंट कुठे घेतो आपण? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आहे. तसं हे दोन्ही पण पोस्ट करून टाकायचं, कारण आपण हे करंट अकाउंट ओपन केलेले आहेत, म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे कॅपिटलचे आहे तसे बॅलन्स ट्रान्सफर करायचे असतात बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, म्हणून हे कॅपिटल आहे तसं घ्यायचं, कॅपिटल दोघांचं पण. तर बघा, चला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड लिहूया आपण. कॅपिटल अकाउंट मितेश किती आहे? 1,50,000 आणि मंगेश किती आहे? 50,000. दोघांची बेरीज आउटरला 2,000, म्हणजे दोघांच्या पण कॅपिटलची अमाऊंट आपण आउटरला एकदाच घेतली 2,00,000, बरोबर. अशा प्रकारे कॅपिटल अकाउंट आहे तसा ट्रान्सफर आपल्याला करावा लागतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, कारण आपण करंट अकाउंट ओपन केलेला आहे, बरोबर.
त्याच्यामुळे हे आहे तसं पोस्ट करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरीज म्हणजेच आणखीन सॅलरीवर आपल्याला सॅलरीचा खर्च द्यायचा आहे. किती 2,000 म्हणजेच कुठं जाणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सॅलरीज 2,000. त्याच्यानंतर बिल्स पेएबल काय आहे लायबिलिटी म्हणून हो का बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 18,000. त्याच्यानंतर रिटर्न आउटवर्ड मागाशीच झालेला आहे परचेजच्या वेळेला. करंट अकाउंट आता करंट अकाउंटचा आपल्याला बॅलन्स दिलेले आहेत. मितेशचा 3,000 आणि मंगेशचा 2,000. तर हे करंट अकाउंटचा कोणता बॅलन्स आहे क्रेडिट म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठं जायचं क्रेडिट साईडला जायचं. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे ओपनिंग करून घ्यायचं ते बॅलन्स बरोबर. ओपनिंग बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन मितेशच्या कॉलममध्ये 3,000 आणि मंगेशच्या कॉलममध्ये 2,000. आपण हे करंट अकाउंटचे बॅलन्स देखील घेतलेला आहे बरोबर. अशा प्रकारे ट्रायल बॅलन्समधलं सर्व आपण ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आलेले आहे म्हणजेच ज्या अकाउंटला टिक आहे त्याचं पण पोस्टिंग केले पण इनरला केलेलं आहे बरोबर. इनरला कारण की त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही त्याला टिक नाही आहे त्याला आपण डायरेक्ट आउटरला त्याचं पोस्टिंग करून अमाऊंट घेतलेली आहे बरोबर. आता ट्रायल बॅलन्स आपण पाहिलेला आहे. ॲडजस्टमेंट पहिले आहे मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:1 म्हणजे 3:1 रेशो दिलेला आहे. म्हणजे मितेश म्हणलं की 3 आणि मंगेश म्हणलं की 1 असा रेशो आपल्याला दिलेला आहे. याचं आत्ताच आपल्याला देखील काही काम नाही आहे. ह्याला आपण बॅकला ठेवू ह्याला टिक करून ठेवू. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे पार्टनर्स आर इंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट द रेट ऑफ 1% इच ऑन ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे आपला पहिला अकाउंट क्लोज केल्यावर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट जेवढा भेटेल त्याच्यावर तर आपल्याला कमिशन त्या ठिकाणी काढायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पहिला अकाउंट क्लोज केल्याशिवाय आपल्याला हे मिळणार नाही. त्याच्यामुळे ह्याला पण टिक करून ठेवायची. 3 द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,700. 23,700 क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे. आता आपण क्लोजिंग स्टॉक कुठे घेतो तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बघा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 23,700 आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला बरोबर. बॅलन्स शीटच्या ॲसेटला क्लोजिंग स्टॉक 23,700 बरोबर. 2 ठिकाणी पोस्टिंग आपण क्लोजिंग स्टॉकचं करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला बरोबर. अशा प्रकारे 3 नंबर ॲडजस्टमेंट आपण बघितलेली आहे बरोबर. त्याच्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑडिट फीज ₹400 अँड कॅरेज ₹600. आता हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे म्हणजे आपल्याला आणखीन ह्याच्यावरती खर्च करायचा आहे बरोबर. आता ऑडिट फीजची मूळ किंमत आपल्याला पाहावी लागणार आहे बरोबर. ते आपण मगाशी पोस्ट केलेलं आहे. ऑडिट फीजला आपण कुठे घेतो ऑडिट फीज म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेंडिचर बरोबर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बरोबर. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण ऑडिट फीज घेतलेला आहे बरोबर. हो का टू ऑडिट फीज 1,800 घेतलं होतं. आता आउटस्टँडिंग किती द्यायचं बाकी आणखीन ₹400 म्हणजेच काय करायचं ॲड O/S मीन्स आउटस्टँडिंग ऑडिट फीज 400 रेश ओढून आउटरला दोन्हीची बेरीज करायची 2,200 बरोबर. 2,200 घ्यायचं. त्याच्यानंतर दुसरा अकाउंट त्या ठिकाणी कोणता आहे कॅरेजचं किती देणं बाकी आहे आणखीन ₹600. चला कॅरेज कसला खर्च आहे डायरेक्ट खर्च आहे. डायरेक्ट खर्च म्हणले की आपण कुठे घेतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू कॅरेज 1,780 आपण घेतलं होतं. ॲड आणखीन द्यायचं म्हटल्यावर ॲड होणार O/S मीन्स आउटस्टँडिंग कॅरेज 600 आउटरला दोन्हीची बेरीज 2,380 झालं. एक पोस्ट झालेलं आहे. ऑडिट फीजची आपण एक पोस्टिंग बघितलं आणि कॅरेजचं पण एक पोस्टिंग बघितलं. आता हे आउटस्टँडिंग कॅरेज 600 आणि आउटस्टँडिंग ऑडिट फीज 400. दुसरं पोस्टिंग आपण कुठं करतो बॅलन्स शीटच्या ॲसेटला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑडिट फीज 400 कॅरेज 600 दोन्हीची बेरीज आउटरला 1,000 बरोबर. अशा प्रकारे आपण हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे आपल्याला भविष्यात द्यायचं आहे देणं म्हणजेच लायबिलिटीज. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस घ्यावे लागतात. दुसरं पोस्टिंग म्हणून ह्या दोन्हीला पण आपण काय केलं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतलं. ऑडिट फीज 400 कॅरेज 600 आउटरला 1,000 बरोबर. अशा प्रकारे आपण चौथी देखील ॲडजस्टमेंट बघितलेली आहे.
आता 5वी ॲडजस्टमेंट आहे बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट ₹46,500 म्हणजे आपल्याला बिल्डिंगची किंमत आपल्याला किती दिलेली आहे 46,500 बरोबर. आणि आपल्याला एक्झाम्पलमध्ये ट्रायल बॅलन्समध्ये ॲक्च्युली किती दिलेलं आहे 48,500 म्हणजे मूळ किंमत बिल्डिंगची किती होती 48,500. आता आपल्याला किती घ्या सांगितलेले आहे 46,500 म्हणजे काय झाली बिल्डिंगची किंमत कमी झाली. कितीने कमी झाली तर बघा 47,48 म्हणजेच 2,000 किंमत कमी झालेली आहे. म्हणजे ते काय असणार आहे डेप्रिशिएशन असणार आहे. ते काय असणार आहे मग डेप्रिशिएशन 2,000. म्हणून बिल्डिंगला आपण कुठे घेतो तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. मगाशी आपण घेतलेलं आहे बघा बिल्डिंग 48,500 आणि 2,000 किंमत कमी झाली असल्यामुळं ते काय आपलं डेप्रिशिएशन म्हणून लेस डेप्रिशिएशन 2,000. आउटरला किती आले 46,500 म्हणजेच आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली अमाऊंट आउटरला आली पाहिजे. तर आपली आउटरला ॲडजस्टमेंटमधली दिलेली अमाऊंट आलेली आहे म्हणजेच आपलं बरोबर कॅल्क्युलेशन आहे बरोबर. दुसरं पोस्टिंग आपण कुठं करतो डेप्रिशिएशनचं ह्या 2,000चं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बरोबर. डेप्रिशिएशन अकाउंट तयार करायचा कारण की 2 ॲसेटवर डेप्रिशिएशन आपण करणार आहे. टू डेप्रिशिएशन अकाउंट बिल्डिंग 2,000 बरोबर इनरला घ्यायचं. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे 6वी फर्निचर इज डेप्रिशिएटेड बाय 5%. फर्निचरवर किती काढायचं आहे तर 5%. आता फर्निचरची मूळ किंमत किती आहे बघा फर्निचरची मूळ किंमत आहे 64,000 बरोबर. आता 64,000वरती 5% काढायचं आहे. फर्निचरला आपण कुठे घेतो तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला 64,000 फर्निचर 64,000 घेतलेले आहेत इकडे. आता आपण काय करूया वर्किंग नोटमध्ये जाऊया. वर्किंग नोटमध्ये फर्निचर डेप्रिशिएशन 5%. फर्निचरची मूळ किंमत 64,000 छेद 100 गुणिले 5/1. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले किती उरले 640. 640 गुणिले 5 3,200. 3,200 फर्निचरवरचं डेप्रिशिएशन आलेलं आहे म्हणून ते काय करायचं ॲसेट साईडला लेस करायचं. लेस डेप्रिशिएशन 5% 3,200. आउटरला किती आले 60,800 बरोबर 60,800. याचं दुसरं पोस्टिंग डेप्रिशिएशनचं कुठं करणार तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बिल्डिंगच्या खाली बरोबर फर्निचर घ्यायचं 3,200. आउटरला दोन्हीची बेरीज 5,200 बरोबर. अशा प्रकारे फर्निचरचं पण आपण पोस्टिंग केलेलं आहे आणि बिल्डिंगचं पण पोस्टिंग 2 ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर 7वं आहे प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5% पर ॲनम. म्हणजेच आपल्याला कॅपिटलवरती इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं आहे 2.5% 2.5%. म्हणून आता आपल्याला कॅपिटल माहिती आहे बरोबर. वर्किंग नोटमध्ये आपण जाऊया. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल 2.5% पर ॲनम. आता दोघांचं पण आपल्याला कॅपिटल माहिती आहे कारण की आपल्याला एक्झाम्पलमध्ये कॅपिटलच्या अमाऊंट दिलेल्या आहेत. ट्रायल बॅलन्समध्ये कॅपिटल मितेश किती आहे 1.5 लाख आणि मंगेश किती आहे 50,000 बरोबर. दोघांचं पण आपल्याला कॅपिटल माहिती आहे. या कॅपिटलवरती आपल्याला इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल काढायचं आहे 2.5%. म्हणून आता पहिला पार्टनर्स घेऊ आपण मितेश. मितेशचं कॅपिटल किती आहे 1,50,000 छेद 100 गुणिले 2.5/1. इथं 1 मानायचा प्रोसिजरला. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले किती उरले 1,500. म्हणून 1,500 गुणिले 2.5 या दोघांचा गुणाकार केला तर 3,750 मितेशचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल येते. दुसरा पार्टनर्स आहे मंगेश. मंगेशचं कॅपिटल किती आहे 50,000 छेद 100 गुणिले 2.5/1. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले किती उरलं 500. म्हणून 500 गुणिले 2.5 बरोबर 1,250. म्हणजेच मंगेशचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आलं 1,250 बरोबर. आता याचं पोस्टिंग करायचं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण कुठे घेतो तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बरोबर. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल मितेशचं 3,750 आणि मंगेशचं 1,250. हे झालं पहिलं पोस्टिंग. दुसरं पोस्टिंग आपण कुठं करतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल मितेश 3,750 मंगेश 1,250. आउटरला 5,000 अमाऊंट आलेले आहे. अशा प्रकारे आपण
7वी देखील ॲडजस्टमेंट पाहिलेली आहे. त्याच्यानंतर 8वी आहे गुड्स ऑफ ₹900 वेअर टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. म्हणजेच दुसरा जो पार्टनर्स आहे मंगेश ह्याने व्यवसायामध्ये ₹900 माल काढला आणि पर्सनल यूजसाठी वापरलेला आहे. म्हणजे हे काय झालं, एक प्रकारचं ड्रॉइंग्स झालं. बरोबर. याला आपण व्यवसायामधनं माल काढला आणि पर्सनल यूजसाठी वापरला, म्हणजे स्वतःच्या त्या कारणासाठी वापरला, स्वतःच्या कुटुंबासाठी वापरला, तर हे काय असतं, ड्रॉइंग्ज असतं. ह्याला आपल्याला ड्रॉइंग्ज खाली घ्यावं लागतं. म्हणून ह्याचं 2 ठिकाणी पोस्टिंग होतं. पहिलं पोस्टिंग आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स टेकन बाय मंगेश फॉर पर्सनल यूज 900. बरोबर. पहिलं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला झालेलं आहे आणि दुसरं पोस्टिंग आहे पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला आपण ड्रॉइंग्ज घेतो. हे न्यू ड्रॉइंग्ज आहे म्हटल्यावर आपल्याला तिथंच घ्यावं लागणार. म्हणून तो ड्रॉइंग्ज न्यूज कुणाचा आहे, ड्रॉइंग्ज आहे मंगेशचं, म्हणून मंगेशच्याच कॉलममध्ये 900 घ्यायचं, मितेशच्या कॉलममध्ये डॅश करायचं. अशा प्रकारे याचं देखील 2 ठिकाणी आपण पोस्टिंग पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ ₹1000 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजे आपल्याला सन्ड्री डेटर्सवरती त्या ठिकाणी RDD 3% काढायचे आहे. आपण हे वर्किंग नोटमध्ये पाहूया. सुरुवातीला आपण सन्ड्री डेटर्स कुठे घेतो, तर सन्ड्री डेटर्स आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेतो. सन्ड्री डेटर्स 52,200 मूळ किंमत इनरला घ्यायची आहे. बरोबर. आता आपण हे वर्किंग नोटमध्ये बघूया. RDD ऑन सन्ड्री डेटर्स ॲट 3%, म्हणजे आपल्याला RDD काढायची कशावरती, सन्ड्री डेटर्सवरती. मूळ किंमत किती आहे 52,200. सन्ड्री डेटरची मूळ किंमत किती आहे 52,200. त्यातनं सुरुवातीला तुम्हाला राईट ऑफ ₹1000 जे बॅड डेट दिलेलं आहे का नाही न्यू, ते अगोदर मायनस करायचं. म्हणून लेस न्यू बॅड डेट्स 1000. आता 52,200 म्हणून हे 1000 गेले, किती राहिले 51,200. आत्ता ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, RDD काढायचं आहे. RDD काढताना कधी पण सुरुवातीला न्यू बॅड डेट्स असतील तर तुम्हाला लेस करावे लागतात आणि नंतर जी अमाऊंट त्या ठिकाणी उरल लेस करून त्याच्यावरती तुम्हाला RDD काढावे लागते. मग या ठिकाणी देखील 51,200 आलेले आहे अमाऊंट लेस करून. आता ह्याच्यावरती आपल्याला RDD 3% काढायचे आहे. ते कशी काढायची बघा, तर 51,200 आली तर 51,200 छेद 100 गुणिले 3% काढायचं, म्हणून 3/1. ह्या 200 गेले, किती उरलं 512. 512 गुणिले 3 करा 1,536. 1,536 काय आलं, न्यू RDD 3% आलेलं आहे. म्हटल्यावर ती सुद्धा आपण काय करणार, लेसच करणार. म्हणून लेस RDD न्यू 3%, 1,536. 51,200 म्हणून 1,536 गेलं. आउटरला 49,664 सन्ड्री डेटर्सची अमाऊंट आलेली आहे. बरोबर. आता हे कुठं आपण पोस्ट करणार, तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण हे घेणार आहे. बघा सन्ड्री डेटर्स 52,200 लेस न्यू बॅड डेट्स 1000, खाली किती उरले 51,200. त्यातनं न्यू लेस न्यू RDD 3% 1,536. 51,200 म्हणून 1,536 गेले. आउटरला किती आले 49,664. बरोबर. हे झालं पहिलं पोस्टिंग. दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बरोबर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण 2 न्यू बॅड डेट्स, म्हणजे न्यू बॅड डेट्स देखील आपण 1000 घेणार आणि ॲड त्याच्यामध्ये न्यू RDD 3% 1,536. आउटरला किती आले 2,536. आउटरला किती आले 2,536. अशा प्रकारे दुसरं देखील पोस्टिंग ह्याचं झालेलं आहे. आणि या एक्झाम्पलमध्ये ओल्ड बॅड डेट्स दिलेलं नाही, ओल्ड RDD दिलेलं नाही, त्याच्यामुळं याचंच पोस्टिंग फक्त त्या ठिकाणी करायचं आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही ठिकाणी आपण पोस्टिंग बघितलेलं आहे. अशा प्रकारे 9 ॲडजस्टमेंट आपल्या झालेल्या आहेत. त्याच्यामधल्या फक्त पहिल्या 2च राहिलेल्या आहेत. त्यातली पहिली रेशोची आहे, याचा काय जास्त विचार करायचा नाही. शेवटी आपण नेट प्रॉफिट नेट लॉस वाटताना याचा आपण विचार करणार आहोत. हे आता फक्त कमिशन आपलं राहिलेलं आहे, ते पण कशावर ग्रॉस प्रॉफिटवरती काढायचं. त्यामुळं आपल्याला पहिला अकाउंट क्लोज करावं लागणार आहे. पहिला अकाउंट आपण सुरुवातीला क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड मोठी आहे ते आपण पाहूया. तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे.
1,73,400, 23,700 आणि 900 या सर्वांची बेरीज केली 1,98,000 आलेली आहे. ती अपोजिट साईडला मांडून घेतली डेबिटला 1,98,000. ह्या 1,98,000मधून 2,380, 1,820, 2,700, 67,100 आणि 25,000 लेस केले. डिफरन्स किती आला? 99,000 आलेला आहे. म्हणजेच हा काय निघाला? ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट 99,000 आपला आलेला आहे. त्याला आपण ट्रान्सफर कुठं करणार? पुढच्या अकाउंटला, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. म्हणून हे तर लिहायचं खाली कंसामध्ये ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता ग्रॉस प्रॉफिट 99,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा बाय ग्रॉस प्रॉफिट 99,000. बरोबर, पोस्ट केला. आता आपली 2 नंबरची ॲडजस्टमेंट आपण पाहू शकतो, कारण की आपल्याला ग्रॉस प्रॉफिट भेटलेला आहे. आता कमिशन दोघाला पण किती द्यायचं आहे? 1% ईच म्हणलं. ईच म्हणजे प्रत्येकाला कमिशन द्यायचं आहे. ग्रॉस प्रॉफिटवरती 1%. बरोबर, ग्रॉस प्रॉफिटवरती 1% काढायचं आणि दोघाला पण कमिशन द्यायचं आहे. बरोबर, आता ते आपण वर्किंग नोट त्याकडे पाहूया. वर्किंग नोटमध्ये आपण जाऊया. कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट ॲट द रेट ऑफ 1% ईच, म्हणजे दोघांना पण द्यायचे. म्हणून ग्रॉस प्रॉफिट किती आलेला आहे? 99,000 छेद 100 गुणिले 1/1. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 990 गुणिले 1 किती आलं? 990. म्हणजे 990 येते. म्हणून मितेशला पण 990 दिले आणि मंगेशला पण 990 दिले, कारण की दोघाला पण द्या सांगितलेलं आहे. म्हणून याचं पोस्टिंग आपण कुठं करणार कमिशनचं? तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन. मितेशला 990 आणि मंगेशला 990. बरोबर, हे झालं. आता दुसरं पोस्टिंग आपण याचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करणार. टू कमिशन मितेश 990, मंगेश 990. आउटरला किती आले? 1,980. अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी आपण कमिशनचं पोस्टिंग केलेलं आहे. बरोबर, आता सर्व ॲडजस्टमेंट आपल्या झालेल्या आहेत. आता फक्त रेशोची ॲडजस्टमेंट राहिलेली आहे. ते आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस डिस्ट्रीब्यूट करताना पाहणार आहोत. बरोबर, आता आपल्याला दुसरा अकाउंट क्लोज करायचा आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बरोबर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करताना कोणती साईड मोठी आहे आपण ती पाहूया. तर निश्चितच क्रेडिट साईडला अमाऊंट जास्त आहे, म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट किती दिसतो तुम्हाला? 99,000. तर क्रेडिट साईडची बेरीज केली 99,000 आली. ती डेबिट साईडला मांडली 99,000 अपोजिट साईडला. ह्या 99,000मधून 1,980, 5,000, 5,200, 3,700, 2,000, 4,100, 1,000, 3,400, 2,200, 1,600, 2,600 आणि 2,536 हे लेस केलं सर्व. डिफरन्स किती आला? 63,684. 63,684 काय आला आपला? नेट प्रॉफिट. म्हणून ह्याला टू नेट प्रॉफिट असं टायटल द्यायचं. आता हा नेट प्रॉफिट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे दोघांना पण. बरोबर, हा जो नेट प्रॉफिट आलेला आहे 63,684 हा आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे रेशोप्रमाणे. तर आपण हे वर्किंग नोटमध्ये जाऊया. बरोबर, नेट प्रॉफिट बरोबर 63,684 आहे. रेशो कसा आहे? 3:1. बेरीज किती आहे रेशोची? 4. 3 अधिक 1 बरोबर किती? 4. बरोबर, म्हणून 63,684 छेद 4. 4 1 4, 4 1 4, 2 उरलं, वरून घेतला 3, 23 झालं. 4 पंचे 20, किती उरलं? 3, वरून घेतला 6, 36 झालं. 4 9 36. बरोबर, 8 आहे पुढे. 4 2 8, पुढे 4 आहे. 4 1 4, म्हणजे 15,921 एक हिस्सा नफ्याचा आलेला आहे. म्हणजे 15,921 एक हिस्सा नफा आला. म्हणजे एका हिस्स्याला 15,921 येतात. तर आपल्याला मितेशला किती द्यायचे बघा. म्हणून मितेश बरोबर 15,921 गुणिले 3. 3 जे भाग आपल्याला द्यायचे नफ्याचे ते मितेशला द्यायचे. म्हणून 15,921 गुणिले 3 केलं तर किती आलं? 47,763.
47,763 नेट प्रॉफिट आपल्याला मितेशला द्यायचं आहे. आणि मंगेशला किती द्यायचं आहे बघा. मंगेश बरोबर 15,921 गुणिले त्याचा रेशो किती आहे 1, म्हणून 1, तर तेवढंच येणार 15,921च येणार आहे. आता ह्या 47,763 आणि 15,921ची बेरीज केली तर किती येणार 63,684, म्हणजेच किती आली नेट प्रॉफिट एवढे आलेलं आहे. म्हणजे आपलं डिस्ट्रीब्युशन दोघांचं पण बरोबर आलेलं आहे. अशा प्रकारे 3:1 या प्रमाणात आपण दोघांना नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. त्याचं आपण पोस्टिंग कुठं करणार तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मितेश 47,763, मंगेश 15,921 ह्या दोन्हीची बेरीज आउटरला मगाशीच आपण डिफरन्स काढला होता 63,684 आलेला आहे. ह्याला आपण ट्रान्सफर कुठं करणार तर ट्रान्सफर टू करंट अकाउंट. नेट प्रॉफिट आपण ट्रान्सफर कुठं करणार तर आपण अकाउंट ओपन केलेलं आहे करंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट, त्याच्यामध्ये आपण हा नेट प्रॉफिट ट्रान्सफर करणार आहे. म्हणून नेट प्रॉफिट आपण कुठे घेणार पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसामध्ये नेट प्रॉफिट. मितेशचं किती आहे 47,763 आणि मंगेशचं किती आहे 15,921. अशा प्रकारे आपण नेट प्रॉफिट ट्रान्सफर केलेला आहे. कोणत्या अकाउंटला पार्टनर्स करंट अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण पार्टनर्स करंट अकाउंट क्लोज करणार आहोत. तर निश्चितच पार्टनर्स करंट अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे, म्हणून आपण मितेशची आपण बेरीज तयारी करूया कॉलमची. 3,000, 3,750, 990, 47,763 सर्वाची बेरीज केली किती आली 55,503 आली. बरोबर. ती अपोजिट साईडला मांडली डेबिटला, बरोबर मितेशच्याच कॉलममध्ये मांडायची 55,503. ह्या 55,503मधनं हे 1,200 गेले, किती डिफरन्स आला 54,303. 54,303 हा क्लोजिंग बॅलन्स आला. बरोबर. त्याच्यानंतर मंगेशचं पण आपण बेरीज करूया. 2,000, 1,250, 990, 15,921 सर्वांची बेरीज केली 20,161 आली. अपोजिट साईडला डेबिटला मंगेशच्याच कॉलममध्ये मांडून घेतली 20,161. 20,161मधनं हे 2,200 आणि 900 लेस केले तर 17,061 क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे. त्याला आपण टायटल पण देऊन टाकायचं टू बॅलन्स कॅरेट डाऊन. क्लोजिंग बॅलन्स आलेला असल्यामुळे आपल्याला ह्याला CD म्हणावं लागतं. टू बॅलन्स कॅरेट डाऊन, CD मीन्स कॅरेट डाऊन. बरोबर. आता हे पुढच्या वेळी ट्रान्सफर करायचं. इकडं राईट हँड साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 54,303 मितेशच्या कॉलममध्ये आणि 17,061 मंगेशच्या कॉलममध्ये. हा पुढच्या वर्षी देखील ट्रान्सफर केलेला आहे आपण. अशा प्रकारे पार्टनर्स करंट अकाउंट आपण क्लोज केलेलं आहे. आता हे पार्टनर्स करंट अकाउंटचे क्लोजिंग बॅलन्सेस आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यावे लागतात, कारण की क्रेडिट बॅलन्स आहे. क्रेडिट साईड मोठी असल्यामुळे आपला हा क्लोजिंग बॅलन्स कुठला निघाला क्रेडिटचाच निघाला. क्रेडिट जर बॅलन्स असेल तर आपण कुठे घेतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करंट अकाउंट मितेश 54,303, मंगेश 17,061, ह्या दोन्हीची बेरीज आउटरला 71,364. बरोबर. अशा प्रकारे करंट अकाउंटचा बॅलन्स आपण आउटरला घेतलेला आहे. कॅपिटलचा तर आपण अगोदरच घेतला होता. आता आपण बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. आता बॅलन्स शीट टॅली करत असताना बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे, म्हणजे सारखी आली पाहिजे, तर आपली बॅलन्स शीट टॅली होते. आता आपण टॅली करूया. अगोदर लायबिलिटी साईड पाहूया. 2,71,364, 18,000, 38,000, 2,000, 1,000 सर्वांची बेरीज केली 3,30,364 आलेली आहे. त्याच्यानंतर ॲसेट साईड पाहूया. 75,000, 29,000, 46,500, 60,800, 32,000, 13,700, 49,664, 23,700 या सर्वांची आपण बेरीज केली किती आली 3,30,364. अशा प्रकारे दोन्ही बाजूची बेरीज आपली सेम आली असल्यामुळे आपलं उदाहरण काय झालं टॅली झालेलं आहे. अशा प्रकारे बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं दुसरं एक्झाम्पल मितेश अँड मंगेशचं पाहिलेलं आहे. याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट ओपन केला होता.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केला होता, बॅलन्स शीट ओपन केली होती, पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केला होता आणि वर्किंग नोट देखील आपण तयार केली होती. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.